केले जात आहे, स्क्रुटनी करणार असल्याचं सांगण्यात येत आहे, काय नेमकी सत्यता आहे? नाही, अशा पद्धतीचे कुठलेही आदेश किंवा कुठलाही विचार सुद्धा या ठिकाणी मांडला गेलेला नाहीये. कुठेही अशा पद्धतीचे लेखी आदेश सुद्धा नाही आहेत. विनाकारणचा गैरसमज हा पसरवण्यात येतोय. एका वृत्तपत्रामध्ये खऱ्या अर्थानं काही मिसकोटेशन झालेला आहे आणि त्याच्यातून हा सगळा संभ्रम हा निर्माण करण्याचा प्रयत्न हा केला गेलेला आहे. कुठेही राज्य शासनाने, कुठल्याही विभागाने, महिला व बालविकास विभागाने काही किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीच्या कुठेही सूचना दिलेल्या नाही आहेत आणि कुठेही अशा पद्धतीचे लेखी आदेश नाही आहेत. ज्यांच्या नावे खरं तर वाहनं आहेत किंवा एका घरच्या 2 मुली असतील त्यांना लाभ घेता येणार नाही, अशा संदर्भातल्या काही गोष्टी पुढे येतात. नाही, पण त्या संदर्भातली कुठेही चर्चा झालेली नाहीये. शेवटी जिथपर्यंत त्या संदर्भातली काही चर्चाच होत नाही तिथपर्यंत निर्णय होण्याचं काही कारणही नाही. आणि इतक्या मोठ्या संख्येने लाभार्थी असताना एखाद्या जिल्ह्यातून जर पुढे मागे कधी काही त्या संदर्भातली तक्रार आली तर त्या तक्रारीचं निरासन कसं करायचं हा निर्णय त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री किंवा शासन आणि विभाग हा निश्चितपणाने घेईल. संभ्रम करण्याचा प्रयत्न होतोय का? कारण विधानसभेत मोठा फायदा महायुतीला झाला होता या योजनेचा. निश्चितपणाने सुरुवातीला ज्या वेळेला ही योजना जाहीर झाली त्या दिवसापासूनच ही योजना ही अनेकांच्या नजरेला खूपत आलेली आहे आणि त्याच्यामुळे प्रचार अपप्रचार योजनेचा सातत्याने केला जातोय. पण सर्व लाडक्या बहिणींनी, तिन्ही लाडक्या भावांना साथ दिलेली आहे आणि हे लाडक्या भावांनी जे वचन लाडक्या बहिणींना दिलेलं आहे ते वचन कधीही ते मोडणार नाहीत याची हमी तर एक लोकप्रतिनिधी म्हणून किंवा महायुतीचे एक आमदार म्हणून निश्चितपणे देऊ इच्छित. विरोधक म्हणतात की आगे आगे देखो होता है की अशा संदर्भात या योजनेसंदर्भात आता आगे बघायला विरोधकांना काही राहिलेलंच नाहीये. त्याच्यामुळे जे काही होईल ते राज्याच्या हिताचं आणि चांगलंच होईल एवढी हमी तर महायुतीने निश्चितपणाने दिलेली आहे. शेवटचा प्रश्न विचारते, महिला आणि बालविकास संदर्भात खरं तर आपलं नाव चर्चेमध्ये आहे, आपण शपथविधी घेऊ इच्छिता? नाही, अजून त्या संदर्भातला जो निर्णय आहे ते वरिष्ठ घेतील. महायुतीचे जे आमचे तिन्ही नेते आहेत, देवेंद्रजी फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा, आणि पक्षाचे जे महायुतीचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते त्या संदर्भातला योग्य वेळी निर्णय घेतील आणि ज्याला त्याला कोणाला संधी द्यायची हे त्यांच्या तिघांच्या म्हणजे आपापल्या पक्षातून कोणाला संधी द्यायची ही त्यांचा शेवटी अंतिम निर्णय आहे. जी जबाबदारी दिली जाईल ती प्रामाणिकपणे पार पाडण्याची निश्चितपणाने आम्ही एक लोकप्रतिनिधी म्हणून प्रयत्न राहील. 200 रुपयांची वाढ खरं तर बहिणी बघतायत, कधीपर्यंत येऊ शकतात? ते मुख्यमंत्री मोदयांनी या संदर्भातलं जे काही वक्तव्य आहे किंवा भूमिका आहे ती केलेली आहे की पुढच्या अर्थसंकल्पामध्ये त्या संदर्भातली जी योग्य ती भूमिका आहे सकारात्मक पद्धतीने मांडली जाईल. तर आपण पाहिलेलं असेल व्हिडिओच्या सुरुवातीला लाईव्हमध्ये कुठलीही लाडकी बहीण योजनेची स्क्रुटनी केली जाणार नाही. तर ही मोठी खुशखबर लाडक्या बहिणींसाठी असणार आहे. सरसकट पैसे जे आहेत वाटप केले जाणार आहेत ज्या पात्र भगिनी आहेत आतापर्यंत ज्यांना लाभ भेटत आले आहेत त्यांच्यासाठी. तर काय आहे सविस्तर न्यूज, मोठी बातमी लाडकी बहीण योजनेबद्दलची आलेली आहे. स्वतः आदिती तटकरेंनी ही माहिती दिलेली आहे. लाडकी बहीण योजनेची छाननी होणार का नाही त्याच्याबद्दलची. तर बघा, राज्यातील 2,40,00,000 पेक्षा अधिक महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळत असून आम्ही सर्व पडताळणी करूनच लाभार्थी महिलांचा या योजनेमध्ये समावेश केला आहे अशी माहिती स्वतः आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. डिटेलमध्ये आपण माहिती बघणार आहोत. व्हिडिओच्या सुरुवातीला देखील तुम्ही ही खुशखबर पाहिलेली असेल. बघा, राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेचे पुढे काय होणार याबाबत चर्चा रंगत आहेत. तसंच या योजनेत छाननी होऊन लाभार्थी महिलांची संख्या कमी होणार का असा चर्चांना देखील उधाण आलेलं होतं. कारण की आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे बऱ्याच लाडक्या बहिणींना पैसे देखील भेटायचे राहिलेत. त्यातच ही चर्चा होत होती की स्क्रुटनी होऊन अजून लाडकी बहिणी या ठिकाणी वंचित राहणार का. तर त्याच्याबद्दलची ही खुशखबर या ठिकाणी आलेली आहे. आतापर्यंत तुम्हाला 7,500 रुपये जे आहेत 5 हप्त्याचे जमा देखील झालेले असतील. काही लाडक्या बहिणींना फक्त 3,000 रुपये देखील जमा झालेत. त्यांचे 4,500 रुपये देखील काही लाडक्या बहिणींचे थकीत आहेत. ते देखील पैसे लवकरच जमा होऊ शकतात. हा जो येणारा डिसेंबरचा हप्ता आहे त्याच्यासोबत. तर पुढची जी न्यूज आलेली आहे ती आपण अगोदर पाहूयात. बघा, या सर्व चर्चा फेटाळत अशी छाननी करण्याचा सरकारचा विचार नसल्याचे राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये छाननी करण्याचा आमचा कोणताही विचार नाही. याबाबत सुरू असलेली चर्चा चुकीची आहे कारण आम्ही अतिशय व्यवस्थितरित्या ही योजना राबवलेली आहे. राज्यातील 2,40,00,000 पेक्षा अधिक महिलांना या
योजनेअंतर्गत लाभ मिळत असून आम्ही सर्व पडताळणी करूनच लाभार्थी महिलांचा या योजनेमध्ये समावेश केलेला आहे, अशी माहिती स्वतः आदिती तटकरे यांनी मीडियाला बोलताना दिलेली आहे. तर बघा त्यांनी पुढे अजून काय म्हटलेलं आहे. तक्रार आली तर छाननी, म्हणजेच एखादी तक्रार आली की बाबा चुकीचा अर्ज गेलेला आहे किंवा लाभ भेटलेला आहे, अशी जर तक्रार आली तर त्याच्याबद्दलची छाननी केली जाईल असं त्यांनी म्हटलं. एखाद्या बाबतीत तक्रार आली तर छाननी केली जाते. मी महिला आणि बालविकास खात्याची मंत्री असेपर्यंत कोणतीही तक्रार आमच्याकडे प्राप्त झालेली नव्हती. तर त्यांनी या ठिकाणी सर्व माहिती दिली. बघा आता नव्याने तक्रार आली असेल तर मला त्याबाबत माहिती नाही, पण तक्रार असतीलच तर त्याबाबतची छाननी होईल. मोठ्या प्रमाणात या योजनेत छाननी होणार नाही असंही आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे. तर बघा एखादी तक्रार आली तरच त्याबद्दलची छाननी होईल. आता जर नवीन तक्रारी आल्या असतील तर त्याचीही छाननी करू असं त्यांनी सांगितलंय, परंतु मोठ्या प्रमाणात म्हणजे सरसकट प्रत्येक अर्जाची छाननी होईल असं त्यांनी म्हटलेलं नाही. सरसकट छाननी होणार नाही असं त्यांनी या ठिकाणी आता स्पष्टच केलेलं आहे. आता पुढं महत्त्वाची माहिती आहे ती म्हणजे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर काय म्हणाले होते फडणवीस साहेब. तर बघा मुख्यमंत्र्याची पदाची शपथ घेतल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबत आपली भूमिका देखील मांडलेली होती. लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही, ही योजना पुढे देखील सुरूच ठेवली जाईल. त्यात वाढ करून 2100 रुपये दरमहा दिले जातील, पण त्यासाठी बजेटच्या वेळी आम्ही तसा विचार करू असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे बघा 2100 रुपये तुम्हाला कधी भेटू शकतात तर अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्याची या ठिकाणी वाढ होऊ शकते. आत्ता तुम्हाला तुर्तास तरी 1500 रुपये खात्यामध्ये येऊ शकतात, जो की डिसेंबरचा हा हप्ता असू शकेल किंवा जानेवारी आणि डिसेंबरचा एकत्रित देखील हप्ता देण्याची शक्यता असू शकते. त्याबद्दल अजून निर्णय झालेला नाही, परंतु तसा देखील निर्णय होऊ शकतो. बघा बजेटच्या वेळी आम्ही त्याचा विचार करू असं त्यांनी सांगितलंय. राज्यातील सर्व आर्थिक स्रोत यांचा अभ्यास करून आणि विचार करूनच अशा प्रकारचे निर्णय घेतले जाऊ शकतात. त्या प्रकारे योग्य पद्धतीने निर्णय केले जातील. 2100 रुपये देण्याचा निर्णय पक्का आहे. म्हणजे बघा या ठिकाणी तुम्ही म्हणाल की आर्थिक स्रोत वगैरे तपासले जातील, म्हणजे पैसे भेटणार की नाही. 600 रुपये जी वाढ केलेली आहे तर 100% भेटतील असं त्यांनी सांगितलंय. हा निर्णय जो आहे 2100 रुपये देण्याचा तो पक्का आहे असं त्यांनी सांगितलंय, परंतु बजेटमध्ये त्याचा समावेश अगोदर केला जाणार आहे. जी आश्वासने दिली आहेत ती नक्कीच पूर्ण करू. त्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी ज्या तरतुदी करण्याची गरज आहे ते आपण करू आणि जे लोक निकषाच्या आत बसतील त्यांना या योजनेचा नक्कीच लाभ होईल असं त्यांनी सांगितलं. कोणीही वंचित राहणार नाही असं देखील त्यांनी सांगितलं. लाडकी बहीण योजनेचा जी सरसकट जो छाननी आहे ती पुनर्विचार करण्याची महायुती सरकारची अजिबात मानसिकता नाही असं देखील मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी म्हटलेलं होतं. तर बघा सरसकट कुठलीही छाननी होणार नाही असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि स्वतः आदिती तटकरे यांनी देखील आज सांगितलं की तसा कुठलाही शासन निर्णय असेल किंवा पत्र जे असेल काढण्यात आलेलं नाही किंवा त्याच्यावरती चर्चा देखील झालेली नाही की छाननी होणार आहे म्हणून, स्क्रुटनी होणार आहे म्हणून. तर ही संपूर्ण चुकीची माहिती आहे असं त्यांनी या ठिकाणी आता स्पष्टच केलेलं आहे. त्याच्यामुळे कुठल्याही लाडक्या बहिणींचे फॉर्म जे आहेत पुन्हा तपासले जाणार नाहीत. फक्त कुठली एखादी तक्रार आली तर तशा पद्धतीने त्याच्यावरती छाननी मात्र केली जाईल असं त्यांनी सांगितलं. मात्र सरसकट सर्वच लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून त्यांना बाहेर काढलं जाईल या योजनेतून, असं कुठेही होणार नाही अशा पद्धतीची माहिती आज स्वतः त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिलेली आहे. तर ही लाडक्या बहीण योजनेसाठी महत्त्वाची खुशखबर होती की छाननी तुमची होणार नाही. तुमचे हप्ते जे आहेत पुढचे असेच येत राहतील, ज्याच्यामध्ये तुम्ही पात्र असाल पहिल्यापासून तर तुम्हाला पात्रच ठेवलं जाईल. मात्र कुठे तशा पद्धतीची तक्रार आली की या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला जातोय तर त्याची मात्र छाननी केली जाईल असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये महत्त्वाची अपडेट आजच्या तारखेची तुम्हाला दिलेली आहे. याच्याबद्दल जसं अजून अपडेट येईल तसं वेळोवेळी तुम्हाला पाहायला भेटेल. त्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व जास्तीत जास्त बहिणींपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना महत्त्वाची माहिती भेटेल. धन्यवाद.